नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज. आम्ही सगळे ओबीसी नेते महाराष्ट्रातले जे आहेत इथं एकत्र जमलो होतो. तायवाडे त्यांचं आंदोलन तिकडे सुरू आहे, उपोषण, त्यामुळे ते काही येऊ शकले नाही. पण इतर ठिकाणी सुद्धा जवळजवळ 5-6 ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू झालेली आहेत. आमदार पडळकर हे मुंबईपासून दूर आहेत फार, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. प्रधान सचिव महेश झगडे त्यांनी पण काही निरोप पाठवले, काही अडचणी आहेत. आमदार खडसे त्यांनी सांगितलं, मी पण तुमच्या अशा अनेक लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि आपण इथे पाहतात की ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही सगळे एकत्रित तिथे आलेलो आहोत. तर जे आता आज आंदोलन सुरू आहे मुंबई शहरामध्ये, त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी तुम्ही दाखवलेल्या आहेत. एक तर जे आहे याच्यामध्ये सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. परत दुसरं पण असंच आलं जजमेंट, आणि त्याच्यात सांगितलं की मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत. याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला केस गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, इन द व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स that the Maratha is not socially backward community. Maratha is not a socially backward community, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra, along with Kunbi, should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion in the backward classes of Maharashtra, either jointly or Kunbi, with Kunbi, or under the separate एंटिटी ऑफिस. म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, वारंवार सांगितलेलं, एकदा नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये गुजराती समाजाचे, पाटीदार समाजाचे, पटेल समाजाचे, राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे, आणि हरियाणावरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे. मग अशा वेळेला हा EWS चा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला, आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स, सेंट्रल गव्हर्नमेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, वाचूनच दाखवतो. हाऊएव्हर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स वेर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन विथ अ व्यू टू फुलफिल द मॅन्डेट ऑफ आर्टिकल्स 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend
द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात, आदिवासी वर्गात, ओबीसी वर्गात जे बसत नाही, परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही. हे जे रिझर्वेशन आहे 50% आतलं, हे सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे. 50% आपण जे म्हणतो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आलंच, पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा. पण असे काही समाज आहेत, गरीब आहेत, अशिक्षित आहेत, पण सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत. त्याच्यासाठी हा EWS जे आहे त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स मध्ये जे आहे ना पूर्णपणे ते त्यांनी ते म्हटलेलं आहे. आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे EWS ज्या लागू झालं त्यावेळेला जे 10%, त्याच्यामध्ये 10 मध्ये 8 केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं. माझ्याकडे ते कागद आहे. म्हणजे 10% सुद्धा 8 मराठा समाजाचे फक्त आलेले आहे. आणि मग हे जर सगळं जे आहे, हे जे EWS आल्यानंतर गुजरात मधलं जे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं, गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं, जाटचं बंद झालं, साऊथ मध्ये कापूचं बंद झालं, कारण त्याला 10% मिळाले. त्याच्यामध्ये ते सहज गेले, कारण 50%तले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे. त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला. तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत. मग आणखी दुसरे 10% मराठा समाजाचं सेपरेट आरक्षण दिलं, SCBC. ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून. आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार, आम्ही हरणार नाही. मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे एकत्रित द्या, ओबीसी मध्येच द्या, ओबीसी मध्येच द्या. आता त्याने हे जे आहे काय काढलं काय, तर हे निजामाचं जे आहे काय तुमचं गॅझेटियर वगैरे वगैरे आहे. बरोबर, बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे आहे हे गॅझेटियर जे आहे हे उस्मानाबाद आणि लातूरचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे कुणबी 3560, कुणबी 3560. परत वेगळे लिहिले आहेत मराठा 2,46,490. म्हणजे काय, मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा आहे. मराठवाड्यातलं हे मराठवाड्यात तेच सांगताय. उस्मानाबाद बघताय ना, कुठला बरोबर उस्मानाबाद. आणि ते सगळ्यांचं आहे ना, छोटे मोठं आहे सेम. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज.